हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आहे मंगळवार. तर आम्ही दोघे आलो आहे देवीच्या दर्शनासाठी हरसिद्धी मातेच्या तिथे. तर बघा, आता आम्ही इथे पोहोचलो आहे. तर सर्वप्रथम मी पूजेचं सामान घेणार आहे इथे. तर नारळ, फूल वगैरे सर्व सामान घेणार आहे पूजेचं. तर बघा, मी सामान घेण्यासाठी इथे आले होते. तर नंतर मी पूजेचं सामान घेतलं. बघा, पूर्ण ताट घेतलं. त्यामध्ये हळद, कुंकू, अगरबत्ती, तर नारळ वगैरे सर्व घेतलं. तर आम्ही पूजेचं सामान घेतल्यानंतर बघाच आतमध्ये चाललो आहे. तर बघा, आता ताट घेतलं पूजेचं. आता दर्शनाला चाललो आम्ही. छान मंदिर आहे बघा, व्हिडिओ शॉटपर्यंत बघा. आम्ही छान असं दर्शन करणार आहोत. तर बघा, मंदिरचा परिसर अतिशय छान आहे आणि खूप जुने मंदिर आहे हे. तुम्ही बघू शकता इथे नंदी वगैरे सर्व. आणि परत इथे एक जुनं कुंड आहे बघा तुम्ही, हे पहा इथे. तर हे खूप जुनं कुंड आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये ना याचं पाणी कधीच आटत नाही. आणि असं म्हणतात की याच्यात पडलं की कोणी म्हणजे कोणाला काही होत नाही, तसं देवीचा आशीर्वाद असतो. तर बघा, आता दर्शन करतो आहे. तर हरसिद्धी मातेची बघा किती छान मूर्ती आहे आतमध्ये. तर खूप म्हणजे हाराने त्यांनी सजवलेली. आज मंगळवारी छान पूजा होते. तर मोठी आरती पण असते, भंडारा असतो. तर मी पण पूजा करून घेतली आहे मनोभावानी. तर हळद कुंकू वगैरे वाहिले आणि अगरबत्ती लावून छान पूजा करून घेतली. इथे आल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटते. आणि इथे मंगळवारी इथे खूप मोठा भंडारा असतो. तर पण मला उपवास असतो, माझा कायमचा उपवास आहे, त्यामुळे मी काही भंडारात गेले नाही. तर बघा, इथे वरती बघू शकता तुम्ही किती छान असं जुनं असं बांधकाम आहे हे पूर्ण. तर अतिशय खूप वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. तर खाली बघा, इथे महादेवाची मूर्ती पण आहे, आपलं पिंड आहे. तर छान आहे. आणि बघा, इथे पण मी पूजा करून घेतली. नंतर थोडेसे पुढे गेल्यानंतर बघा, इथे विठ्ठल रुक्मिणीच्या छान मूर्ती आहे, त्याची पण छान पूजा करून घेतली, आशीर्वाद घेतला आणि मग पुढे गेले. तर मंदिराचा परिसर अतिशय छान आहे. आणि सकाळचा टाईम आहे थोडा, म्हणून गर्दी कमी आहे. नंतर बघा तुम्ही 3-4च्या नंतर खूप गर्दी होते इथे, त्यामुळे आम्ही लवकरच आलो होतो. तर मागच्या साईडनी पण देवीची म्हणजे आतमध्ये मूर्ती, त्यामुळे मी इथे पण हळद कुंकू वगैरे लावून घेतले आणि आशीर्वाद घेतला. त्यानंतर थोडेसे पुढे गेल्यानंतर बघा, आतमध्ये तुम्हाला दाखवते मी, गणपतीची पण छान मूर्ती आहे. तर पूजा करून घेतली मी. तर इथे बघा, दिवाळीच्या नंतर आहे ना मोठी जत्रा असते. आणि पौर्णिमा जी असते ना दिवाळीच्या नंतर येते ती, तर तेव्हा खूप मोठी जत्रा असते इथे. झोके वगैरे पाळणा सगळं म्हणजे मोठी जत्रा भरती. तर तुम्ही परिसर बघू शकता किती छान आहे आणि शांत वातावरण आहे, त्यामुळे खूप छान वाटते या मंदिरात येताना. तर मी तसं दर मंगळवारी येत असते. तर इथे लक्ष्मी मातेची पण मूर्ती आहे. तर सर्व पूजा करून झाल्यानंतर बघा, आता मी एक एक करून अशी सर्व पूजा करून घेतली. आता मी बाहेर चालली. बघा, तुम्हाला कुंड दाखवते, त्यामध्ये कासव पण कासव दिसत असेल तुम्हाला. कोणाकोणाला कासव दिसला आहे कमेंटमध्ये कळवा. तर ह्या कुंडामध्ये खूप कासव आहेत, मासे पण आहेत. तर हे पाणी म्हणजे आटतच नाही. तर पाणी खूप वर्षानुवर्ष जसं तसंच पाणी राहतं, उन्हाळा असो पावसाळा असो, तर पाणी कधीच आटत नाही. तर बघा, आता बाहेरच्या साईडनी 2-3 थोडेसे मंदिर आहे. इथे नंदीचं पण बघा हे. तर मी नंदीची वगैरे पूजा करून घेते. तर मी इथे आले आहे आता. तर बघा किती मोठी मूर्ती आहे, किती छान आहे नंदीची पण. तर बघा, आता इथे परत देवीची मूर्ती, तर तिथे पण पूजा करून घेतली. दर मंगळवारी छान पूजा होती इथे, मोठी आरती असते, महाआरती. तर नंतर नारळ फोडले बघा, बाहेर नारळ फोडण्यासाठी स्पेशल जागा आहे. नंतर घरी आले, मग फराळाचं केलं बघा.
तसं मी आज सकाळी चहावरच गेले होते दर्शनासाठी. नंतर घरी आल्यानंतर मग मी छान चहा बनवला, दूध तापून बघा साखरपत्ती टाकून. छान गरम गरम चहा पिल्यानंतर खूप गळते आल्यासारखे झाले होते. थोडीशी साखर पण खाल्ली. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा फ्रेंड्स, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. नंतर छान चहा घेतला दोघांनी आम्ही.